चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाची इराणला मदत, अमेरिकेचा दावा, तर रशियाकडून सुद्धा इराणला सिक्रेट डेटा. इराणला मदत करू नका, अमेरिकेचा पुतीन यांना निरोप. आम्ही इराण विरुद्ध युद्ध जवळपास जिंकलंय, आता मदतीची गरज नाही. ट्रम्प यांनी ब्रिटनची लष्करी मदत नाकारली. इराणमध्ये स्पेशल फोर्स पाठवण्यासंदर्भात अमेरिकेचा विचार, इराणचा अण्वस्त्र साठा जप्त करण्यासाठी फोर्स पाठवण्याची शक्यता. इस्रायलचा विजयाच जगाला अणुयुद्धापासून वाचवेल, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं विधान. तर मिसाईल लॉन्चर्ससह इराणच्या 400हून अधिक लष्करी सुविधांवर हल्ले, इस्रायली एअरफोर्सचा दावा. इराणची 1 इंच जमीन सुद्धा कुणाला देऊ देणार नाही, देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू, इराणच्या राष्ट्रपतींचा कडाडता हा इशारा. सौदीवर हल्ला झाल्यास सोडणार नाही, पाकिस्तानचा इराणला इशारा. इराणच्या सीमेवर हालचाली वाढल्या, सौदीमध्ये तैनात असलेलं पाकिस्तानी लष्कर ब्रिगेड सक्रिय, सूत्रांची माहिती. पश्चिम आशियातील भारतीय शेतमालाची निर्यात धोक्यात, तांदूळ केळीची निर्यात संकटात, युद्धामुळे जलवाहतूक ठप्प, भारताचा शेतमाल बंदरांवरच अडकला. पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेतील कार्यक्रम स्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी, ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या, बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतं, राष्ट्रपती मुर्मूंची टीका. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी, प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल राष्ट्रपतींना दिलेली माहिती धादांत खोटी, कार्यक्रमातील आरोपांवरून ममता बॅनर्जींचं स्पष्टीकरण. राष्ट्रपतींचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान, आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला माफ करणार नाही, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागू नका, भ्रष्टाचाराविरोधात कुठली तडजोड नको, बीएमसीच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा, मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र. मनसेचा उद्या वर्धापन दिन, राज ठाकरे रायगडमध्ये दाखल, उद्या सकाळी किल्ले रायगडावर घेणार शिवरायांच्या समाधीचं दर्शन, किल्ल्याच्या पायथ्याशी वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन. पुणे विद्यापीठ परिसरात आयकॉनिक पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिवंगत अजित पवारांच्या विजनचं कौतुक, उड्डाणपुलाला दादांचं नाव देण्याचेही संकेत. देशभरात आज जागतिक महिला दिनाचा उत्साह, राज्यामध्ये ठिकठिकाणी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन, मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह ग्रामीण भागात सुद्धा नारी शक्तीचा जागर. T20 वर्ल्ड कपच्या फायनलचा थरार, अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकल्यानंतर अभिषेक शर्मा 52 धावांवर बाद, टीम इंडियाची दमदार सुरुवात, सॅमसन 50 धावा तर ईशान किशन 27 धावांवर नाबाद.